श्री स्वामी समर्थ. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा, अगदी आपली दैनंदिन म्हणजे आपल्या दररोजच्या कामातल्या आपल्या दररोजच्या काही सवयी आहेत की जर आपल्याला बघा त्या चुकीच्या सवयी असतील तर आपल्या घरामध्ये गरिबी येऊ शकते. आता काही गोष्टी आपल्याला माहिती नसतात, त्यामुळे अनावधानानं आपल्याकडून त्या चुकी होऊन जातात आणि याच चुकी आपल्याला होऊ द्यायच्या नाहीत. मग त्या कोणत्या चुकी आहेत की बघा, त्या चुकी जर झाल्या आपल्याकडून तर आपल्या घरामध्ये गरिबी येते. मग आपण त्याचबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओला नवीन असताल लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर बघा, आपल्याला पाहायचं आहे की घरामध्ये आपल्या काही सवयी अशा असतात की जर त्या सवयी बघा चुकीच्या असल्या ना तर आपल्याला त्याचे परिणाम मात्र भोगावेच लागतात आणि मग त्याच सवयी आपल्याला म्हणजे असतील तर त्या सोडून द्यायच्या आहेत. आता हिंदू धर्मात स्त्रीला घराची लक्ष्मी मानली जाते, त्यामुळे महिलांना या लक्ष्मीच्या रूपात पाहिले जाते. या आपल्या घरची लक्ष्मी असतात. अशा महिलांनी घरातील चूल मग किंवा गॅस मग शेगडी असेल या 5 वस्तू आपल्याला चुकून देतील तिथे म्हणजे ठेवायच्या नाहीत. मग गॅस जवळ ठेवल्याने आपल्या घरात गरिबी येते, घरातील लक्ष्मी निघून जाते. मग तुम्ही अशी अनेक घरं पाहिली असतील की ज्या ठिकाणी खूप काबाड कष्ट करतात, रात्रंदिवस राबतात, खूप मेहनत करतात, तरी देखील बघा त्यांच्या घरात लक्ष्मी आलेली काही दिसत नाही. तर आपणही अशापैकी एक आहोत का? आपल्याला हेच पडताळून पाहायचं आहे आणि यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अगदी कटाक्षाने टाळा या चुका. आपल्या स्वयंपाकघरामध्ये माता अन्नपूर्णा वास करत असते आणि ती नेहमी प्रसन्न कशी राहील याची काळजी आपण घेतली पाहिजे. ज्या ज्या स्वयंपाकघरातील परिस्थिती चांगली असते तिथे घराची बरकत नक्की होते आणि तिथे माता लक्ष्मीचा वास हा कायमस्वरूपी नक्कीच होतो. बघा, घरामध्ये अन्नधान्याची कमतरता देखील कधीच भासत नाही. अशा घरात लक्ष्मीसुद्धा निवास करणं पसंत करते. त्यामुळे महिलांसाठी छोटे छोटे नियम आहेत. नेहमी स्वयंपाक करताना आपण शांत मनानं करावं, आपलं मन निर्मळ ठेवावं, मनामध्ये कोणतीही कटुभाव किंवा एखाद्याबद्दल काही चुकीच्या भावना आपल्या मनात असता कामा नयेत. मग अशा प्रकारे जर आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये अन्न तयार केलं आणि ते जर बघा आपल्या घरचे खात असतील तर सर्वांना चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते. त्यामुळे आपण स्वयंपाक करताना बघा कधीही देवाचं नाव घ्यायलाच पाहिजे. आपल्या गॅस शेगडीजवळ आपण नेहमी मीठ असेल, साखर असेल किंवा तूप असेल या शुक्राला मजबूत करणाऱ्या वस्तू नेहमी ठेवत चला, ज्याने शुक्र आपला मजबूत बनतो. शुक्र हा सुख, समृद्धी, भोगविलास, ऐश्वर याचा कारक ग्रह आहे. तुम्हाला जर या सर्व गोष्टींची प्राप्ती होत असेल तरी या 3 वस्तू आवर्जून आपल्या घरातील शेगडीजवळ नक्की ठेवा. कारण बघा त्यामुळे शुक्रही मजबूत बनतो आणि लक्ष्मीची कृपा देखील बरसते. आपल्या गॅस शेगडीजवळ या वस्तू असायलाच हवेत. आता नेमक्या कोणत्या गॅस शेगडीजवळ वस्तू आपल्याला ठेवायच्या नाहीत तर बघा, मात्र बघा आपल्याला गॅस शेगडीजवळ चुकूनही या वस्तू ठेवायच्या नाहीत. जलपात्र म्हणजे बघा पाण्याचा आपला हंडा, घागर असेल किंवा मग आता फिल्टर असेल, अशा प्रकारच्या कोणत्याही वस्तू आपल्याला शेगडीजवळ ठेवायच्या नाहीत. शेगडीतून बघा म्हणजे आपली गॅसची शेगडीतून ज्वाला लहरी बाहेर पडतात, त्या अग्निस्वरूप आहेत आणि मात्र त्यामुळे येथे जलतत्वाची व जेव्हा जल आणि अग्नी एकत्र येतात तेव्हा अशा ठिकाणी धननाश होण्याचा खूप मोठा संभव असतो. त्यामुळे घरात असलेला पैसा व्यर्थ वाया जातो. त्या पैशाला विनाकारण पाय फुटतात आणि मग अशाने घराची बरकत कधीच होत नाही. पैसा तर येतो मात्र तो टिकून राहत नाही. पैशाच्या समस्या, पैशाची तंगी सतत जाणवते. तर बघा आता दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे आपल्याला अगदी स्वयंपाकात त्याशिवाय स्वयंपाकच होत नाही, तेल.
तेल देखील आपल्या गॅसच्या शेगडीजवळ ठेवायचं नाही. एखादा पदार्थ एकत्र स्वयंपाक करताना तेवढ्यापुरते ठेवू शकता. मात्र स्वयंपाक आपला पूर्ण करून झाल्यानंतर तेल आपण बाजूला ठेवलेलं चांगलं. आणि त्यातले त्यात जे वापरून शिल्लक राहतं ना आपलं तेल, त्याला कोणत्याही प्रकारचा समजा शिल्लक आहे, मग परिसरातील वापरून शिल्लक राहिलेलं समजा ते गॅस शेगडी जवळ ठेवल्यास त्याने शनीची पनवती लागते. आरोग्याच्या समस्या अशा घरात सदैव राहतात. लोक आपल्या घरातील समजा जे व्यक्ती आहेत ते सतत आजारी पडतात. आता बघा, कधी आपण पोळ्यांसाठी तेल घेतलेले पोळ्यांना लावायला, मग थोडं शिल्लक राहिलं तर ते तिथं ठेवू नका. अगदी व्यवस्थित पोळ्यांसाठी तेल घेण्यासाठीच एक छोटंसं पात्र करा आणि मग शिल्लक राहिलं तरी बाजूला ठेवा. तसेच आपल्या किचनमध्ये गॅस शेगडीजवळ कोणत्याही प्रकारचा रोप, मनी प्लांट का असे ना ते आपण कधीच ठेवू नये. नेहमी आपण स्वच्छ तनमनाने स्वयंपाक करायचा आहे. तसेच खरकटी भांडी असतील, तवा असेल, ते कधीच आपल्या गॅस शेगडीवर आपण ठेवू नका. त्याने सुद्धा घरामध्ये खूप मोठ्या प्रकारचा दोष उत्पन्न होतात. एक खूप म्हणजे आपल्याला बघा, प्रत्येक स्त्रियांना माहितीच असेल, चुकीची सवय असते की जेव्हा तवा कढई गरम असतो त्या पाण्यामध्ये बुडवतात. तव्यावरती भाकरी करून घ्यायची किंवा कढईमध्ये काहीतरी करून झालं की तो रिकामा करून अगदी बघा, तवा आपला समजा स्वयंपाक झाला, पोळ्या ते, तर तो सिंकमध्ये म्हणजे जे काही पाणी सोडलं जातं ना, हे पाणी सोडल्यानंतर तो एक प्रकारचा जो काही आवाज पडतो ना बाहेर, समजा तवा गरम असताना आपण पाणी टाकल्यानंतर, कढई असेल, तवा असेल, तो आवाज बाहेर पडलेला अत्यंत अशुभ असतो आणि त्यामुळे घरात खूप आपल्याला अडचणी येऊ शकतात. त्यामुळे बघा, अशी देखील चूक करू नका की तवा गरम आहे, कढई गरम आहे आणि ते याच्या वरती पाणी काय तुम्ही टाकू नका. अशा प्रकारे बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा. आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.